समीकरणाची काल काय बघितल्या? ओळख. म्हणजे वर्ग समीकरण आहे की नाही हे ओळखायला शिकल्या, बरोबर आहे. त्याच्या अटी लिहून घेतल्या. त्यानंतर आपण बघितल्या की वर्ग समीकरणाचं साधारण रूप काय असते आणि दिलेल्या समीकरणामध्ये दिलेल्या समीकरणाला साधारण रूपात कसं आणायचं ते बघितल्या. आज आपण पाहणार आहोत की वर्ग समीकरणाचं दिलेलं मूळ आहे किंवा नाही. ठीक आहे. आपल्याला हे माहित आहे का की आपल्या दोन चलातील रेषीय समीकरणाचं जे उत्तर असते त्याला काय म्हणतात? उकल असं म्हणतात. काय म्हणतात? उकल असे म्हणतात. तर आपल्या वर्ग समीकरणाचं जे उत्तर असते त्याला मूळ असं म्हणतात. काय म्हणतात? मूळ असे म्हणतात. ठीक आहे. तर हे झालंय का? प्रश्न बघा बरं. खालील समीकरणे ax² + bx + c या स्वरूपात लिहा. प्रत्येकातील a b c यांच्या किमती ठरवा. आहे की नाही? दिलेलं समीकरण आपल्याला काय करायचं होतं? साधारण रूपात लिहायचं होतं आणि त्यानंतर हे सोडून दाखवतो म्हणलो होतो. ठीक आहे. थोड्या वेळानंतर ते आपण सोडून बघूया. सोडून दाखवतो ते मी, कारण काही जणांना ते जमलेलं नाहीये. आज आपण पाहणार आहोत मूळ आहे की नाही ते ठरवा. घ्या प्रश्न. वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलांच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. दिलेल्या चलांच्या किमती वर्ग समीकरणाचे मूळ आहे की नाही ते ठरवा. लिहिलं? प्रश्न पहिला आहे x² + 4x - 5 = 0, x = 1, -1. चला इकडे लक्ष द्या. प्रश्न लिहून घेऊ नका, नंतर लिहून घ्या. इकडे लक्ष द्या म्हणलं की पेन बंद करायची. इकडे लक्ष द्या. आपल्याला काय करायचंय बघा. एक समीकरण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? हे समीकरण दिलेलं आहे आपल्याला. इथं काय समीकरण आहे? x² + 4x - 5 = 0. हे काय समीकरण दिलेलं आहे. आणि x = 1, -1 असं दिलेलं आहे. आपण काय करू? पहिल्यांदा x = 1 ही किंमत समीकरणामध्ये ठेवून बघू. म्हणजे काय करायचं? या समीकरणात जिथं जिथं x दिसालय तिथं तिथं 1 ठेवायचं. म्हणजे इथं x दिसतंय तर आपल्याला इथं x च्या जागी 1 लिहावं लागेल. 1² + 4 कंसात हे x आहे ना, x ला कंसात टाकावं. x ची किंमत 1 -5 = 0. इथं बाजूला लिहायचं x = 1 ठेवून. x बरोबर किती ठेवलं? 1 ठेवलं. 1² 1च प्लस 4 4 -5 = 0. हे 4 आणि हे 1 5 -5 = 0. 5 मधून 5 गेलं 0 = 0. म्हणजे इथं जर 0 = 0 येत असेल तर आपण लिहायचं x = 1 ही किंमत ठेवल्या होत्या ना. हे समीकरणाचे मूळ आहे असं लिहायचं. आणि जर 0 = 0 येत नसेल तर काय लिहायचं? हे समीकरणाचे मूळ नाही असं लिहायचं. ठीक आहे. आता आपल्याला x = 1 ठेवून बघल्या, पण x च्या किती किमती दिल्यात? आपल्याला 2 किमती दिल्यात. x = 1 1 दिलंय आणि x = -1 1 दिलंय. बरोबर आहे का?
आता काय करू, x बरोबर -1 ठेवून असं म्हणू. आता जिथं जिथं x दिसालय तिथं तिथं काय ठेवू, -1 ठेवूया. तर समीकरण लिहून घ्या पहिल्यांदा. पुन्हा समीकरण आहे आपलं x² प्लस 4x -5 बरोबर 0. यामध्ये काय करणार आहे, जिथं x दिसणार तिथं -1 ठेवणार. म्हणजे -1² प्लस 4 कंसात -1 -5 बरोबर 0. समजाले का? जिथं x दिसाले तिथं काय ठेवालो, -1. -1² प्लसचा 1 येते. लक्षात ठेवा, मायनस संख्येचं वर्ग प्लस येते. -1² 1, 4 1 4 प्लस मायनस -4 -5 बरोबर किती, 0. मग या दोघांची काय होईल, वजाबाकी. 1 मधून 4 गेला, -3 -5 बरोबर 0. -3 आणि -5 काय होईल, बेरीज होते. -3 आणि -5 मिळून किती झाले, -8 बरोबर 0. 0 बरोबर 0 आलं का मग? म्हणून x बरोबर किती ठेवल्या होत्या, -1. हे समीकरणाचे मूळ नाही असं लिहायचं. कधी नाही असं लिहायचं, कधी नाही असं लिहायचं, जर बरोबर 0 बरोबर 0 आलं नाही तर लिहायचं नाही म्हणून. आणि जर 0 बरोबर 0 आलं तर काय लिहायचं, समीकरणाचं मूळ आहे असं लिहायचं. समजलं? लगेचच दुसरा प्रश्न सोडून दाखवतो, त्यानंतर तुम्हाला प्रश्न देतो. लक्ष द्या, हे दुसरा प्रश्न सोडवालो. दुसरा प्रश्न काय म्हणतोय, 2m² -5m बरोबर 0. यामध्ये m बरोबर 2 ठेवून, समजलं, m जिथं दिसालय तिथं काय ठेवायचंय, 2 ठेवायचंय. हे समीकरणातलं 2 कंसात m² म्हणजे आपण काय म्हणणार, 2² -5 कंसात m म्हणजे किती, 2 बरोबर 0. बघा इथं 2 ला 2 कंसात 2² 4 मायनस 5 दुनी 10 बरोबर 0. 4 दुनी -10 बरोबर 0 आहे की नाही. मग 8 मधून 10 गेले, -2 बरोबर 0. मग कसं आलं, m बरोबर 2 हे समीकरणाचे मूळ आहे की नाही, नाही. कसं काय नाही, दोन्हीकडे सारखं आलं नाही. 0 बरोबर 0 येऊ द्या, 2 बरोबर 2 येऊ द्या, 8 बरोबर 8 येऊ द्या. दोन्ही बाजूला कसं या, दोन्ही बाजूला म्हणजे बरोबरच्या इकडं आणि बरोबरच्या तिकडं संख्या कशी पाहिजे, आली का सारखी. म्हणून समीकरणाचं मूळ नाही असं लिहायचं. आता काय ठेवा म्हणलंय, 5/2. इकडे लक्ष द्या, 5/2 ठेवणं थोडंसं अवघड जाते. कसं ठेवायचं बघा, m बरोबर 5/2, m बरोबर 5/2 ठेवून समीकरण काय आहे आपलं, 2m² -5m बरोबर 0. m च्या जागी किती ठेवणार आहे, या 2 ला 2 इथल्या कंसात m² म्हणजे 5/2² -5 कंसात m म्हणजे काय, 5/2 कंस बंद बरोबर. समजलं का? आता काय करूया, लक्ष द्या इकडं. हे 2 ला 2 कंसात 5² 2² समजलं का. वरच्याचा बी वर्ग केलो, खालच्याचा बी वर्ग केलो, 25/4 आलं. मायनस गुणाकार करतो, 5 25 हे बघा 2 2 4 इथं राहिलं 25/2 मायनस
25/2 बरोबर 0. 25/2 मधून 25/2 गेला 0 बरोबर 0. म्हणून m बरोबर 5/2 हे समीकरणाचे मूळ आहे असं लिहायचं. समजलं? सोपं आहे. घ्या लिहून. सोडवा. हे 10 गणित सोडवा. व्यवस्थित किमती ठेवा. ठीक आहे. हा चला लक्ष द्या इकडं. हे 10च्या 10 गणित सोडून दाखवतोय. ज्यांचं आलं त्यांनी टिक करा, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. ओके. एका एकानं गणित सांगा मला. चला पहिलं गणित सांगा काय दिलंय. पहिलं गणित सांगा काय दिलंय. x² प्लस 3x मायनस 4 बरोबर x बरोबर काय काय दिलंय 1 -2 3 एवढं दिलंय. ठीक आहे. -3. लक्ष द्या. आपण पहिल्यांदा x बरोबर 1 ठेवून असं लिहूत. पहिल्यांदा x बरोबर किती ठेवल्या म्हणजे इथं लिहूत x म्हणजे 1चा वर्ग. x म्हणजे काय 1चा वर्ग प्लस 3 कंसात 1 मायनस 4 बरोबर 0. 1चा वर्ग 1च येते. कोण म्हणाले 1 गुणिले 1 1चा वर्ग 1च होते. 3 1 मायनस 4 बरोबर 3 आणि 1 -4 बरोबर म्हणजे 0 बरोबर 0. आलं का 0 बरोबर 0. म्हणून x बरोबर 1 हे समीकरणाचे मूळ आहे असं लिहायचं. आता ठेवूया आपण x बरोबर -2 ठेवून x चा वर्ग म्हणजे आपण म्हणूया -2चा वर्ग प्लस 3 कंसात 2 -2 -4 बरोबर 0. -2चा वर्ग येते प्लसचा 4 प्लस मायनस मायनस. इकडे लक्ष द्या. इथं चुकते एक आरट्या. इकडे लक्ष दे. हे प्लस हे मायनस होते. 3 दोन्ही 6 मायनस बरोबर 6 आणि 4 ची वजाबाकी होते -2 -4 बरोबर म्हणजे -10 नाही -6 बरोबर 0. वेगळं आलंय. म्हणून x बरोबर -2 हे मूळ नाही. शॉर्टकट मध्ये लिहालो. मूळ नाही आणि आहे असं लिहितो. आता आपल्याला ठेवायचंय x बरोबर किती ठेवायचंय -3. इथं लिहितो. काय लिहिणार x बरोबर -3 ठेवून म्हणजे x चा वर्ग म्हणलाय म्हणजे -3चा वर्ग प्लस 3 कंसात -3 आणि -4 बरोबर 0. 3चा वर्ग 9 हे प्लस मायनस मायनस 3 त्रिक 9 मायनस बरोबर 9 मधून 9 गेला -4 बरोबर -4 बरोबर. म्हणून x बरोबर -3 नाही. काय नाही राईट मारायचं. झालं. पहिलं लिहून घ्या पटकन. प्रश्न सांगा. 2 नंबरचा प्रश्न होता 4m चा वर्ग 9 बरोबर 0. हे तर अगदी सोपं आहे. m बरोबर 2 2/3 3/2. इकडे लक्ष द्या. आपण असं म्हणूया पहिल्यांदा आपण m बरोबर 2 ठेवूया. ठीक आहे. m बरोबर 2 ठेवलं तर काय होते बघा 4 कंसात 2चा वर्ग -9 बरोबर 0.
4 ला 4, 2 चा वर्ग 4 मायनस 9 बरोबर 0. 4 चोक 16 मायनस 9 बरोबर 0. 16 मधून 9 गेले 7 बरोबर 0. म्हणून x बरोबर 2 हे समीकरणाचे m बरोबर. हा m बरोबर नाही असं लिहा डायरेक्ट. मी नाही असं लिहालो, तुम्ही पूर्ण लिहायचा. मग m बरोबर 2/3 ठेवून इकडे लक्ष द्या. 4 ला 4 कंसात m ची किंमत किती 2/3 चा वर्ग मायनस 9 बरोबर 0. 4 ला 4, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9 मायनस 9 बरोबर 0. 4 चोक 16 वरच्याचा गुणाकार झाला भागिले 9 1 9 मायनस 9 भागिले काय बी नाही म्हणजे 1 आहे बरोबर 0. इथं खाली 9 आणू. 16/9 ला 16/9 मायनस 9/9 81 वरी 81/9. कोणाला समजलं का काय केलो? काय केलो? छेद समान केलो. इथं 9 होतं, या 9 ला वरी बी 9 खाली बी 9 गुणलो. 9 सेम झालं. आता मग हे 16 मायनस 81 भागिले 9 बरोबर 0 झालं. 16 मधून 81 गेले किंवा 81 मधून 16 गेले. मायनसचं 65 भागिले 9 बरोबर 0. कटलं नाही म्हणून नाही. काय नाही? मूळ नाही. दुसरं m बरोबर 3/2 ठेवून बघा 4 ला 4 3/2 चा वर्ग मायनस 9 बरोबर 0. 4 ला 4 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4 मायनस 9 बरोबर 0. 4 4 कटलं 9 मायनस 9 बरोबर 0 म्हणजे 0 बरोबर 0 आहे. या लिहून. सांगा तिसरा प्रश्न काय होता? हा चला वर्गमुळात 2 ठेवूया. x बरोबर वर्गमुळात 2 ठेवून बघा x म्हणजे हे वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणणार आपण प्लस 5 वर्गमुळात 2 म्हणणार मायनस 14 बरोबर 0. इकडे लक्ष द्या. वर्ग वर्गमूळ कटलं. वर्ग आणि वर्गमूळ काय होते? कटलं म्हणजे राहिलं 2 प्लस याचं काय बी करणार. इथं काही जण 5 दुनी 10 करायलेत. बाहेरच्याचा आणि मधल्याचा गुणाकार होत नाही. मधल्याचा होते किंवा बाहेरल्याचा होते. बाहेरच्याचा आणि मधल्याचा गुणाकार होत नाही. हे लक्षात ठेवा. मायनस 14 बरोबर किती? 0. 2 ला 2 2 ला 2 प्लस इथलं इकडे लक्ष द्या. हे 14 ची आणि 2 ची काहीतरी होते म्हणून यायला जवळ घेऊ आणि असं लिहू. हे 2 प्लस 5 वर्गमुळात 2 मायनस 14 बरोबर 0. आता दिसाले. हा या 14 मधून 2 गेले मायनस 12 प्लस 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. याचं काहीच करता येईना. का? कारण याच्यासोबत वर्गमुळात 2 आहे, याच्यासोबत नाही. मग वजाबाकी बेरीज होत नाही. मग एवढंच लिहायचं. मग इकडे सारखं आहे का? म्हणून याचं समीकरणाचं मूळ नाही असं लिहायचं. मग x बरोबर मायनस 7 ठेवून मग x चा वर्ग म्हणजे मायनस 7 चा वर्ग प्लस 5 मायनस 7 मायनस 14 बरोबर 0. 7 चा वर्ग 49 प्लस मायनस मायनस 7 5 35 मायनस 14 बरोबर 0. 49 ची हे बरोबर नाही रे ते. हा 49 ला 49 35 आणि 14 ची बेरीज झाली 49 मायनस चे बरोबर 0. 49 मधून 49 गेला अंडू बरोबर अंडू आलं म्हणून आहे x बरोबर 3 ठेवून x म्हणजे 3 चा वर्ग प्लस 5 गुणिले 3 मायनस 14 बरोबर 0.
3चा वर्ग 9 प्लस 5 त्रिक 15 मायनस 14 बरोबर 0. 15 9 मायनस 14 बरोबर 0. 10 बरोबर 0. म्हणून हे समीकरणाचं मूळ नाही. 2p चा वर्ग प्लस 5p मायनस 3 बरोबर 0. p बरोबर 1 1/2 मायनस 3. पहिलं काय ठेवू? p बरोबर 1 ठेवून बोल नका बे. 2 कंसात 1 चा वर्ग प्लस 5 गुणिले 1 मायनस 3 बरोबर 0. 2 ला 2 1 चा वर्ग 1 प्लस 5 1 5 मायनस 3 बरोबर 0. 2 1 2 प्लस 5 मायनस 3 बरोबर 0. या दोघांची बेरीज झाली 5 आणि 2 7 मायनस 3 बरोबर 0. 4 बरोबर 0. म्हणजे काय? इकडे लक्ष द्या, हे आकडे बी बरोबर यावं लागतात. 4 बरोबर 0 आलं की हा, नाही तर कोणाचं 10 बरोबर 0 आलं तरी राहीना, नाही म्हणून लिहिते त्याला 1 मार्क पडते, सॉरी अर्धा मार्क पडते नाहीचा. पण हे चुकले म्हणून अर्धा मार्क कटते. म्हणजे अंक बी बरोबर यावं लागते ना, आहे नाही बी बरोबर लिहावं लागतं. हा, काय बी येऊ नाही म्हणलं तर अर्धा मार्क पडते. नेक्स्ट p बरोबर 1/2 पिऊन या घेऊन या जा. p बरोबर 1/2 ठेवून म्हणजे 2p म्हणजे 2 कंसात 1/2 चा वर्ग मग प्लस 5 1/2 मायनस 3 बरोबर 0. ज्यांना भागाकाराचं आलं नाही छेदाचं त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा, हे 2 ला 2 कंसात 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 प्लस इथं 5 1 5 छेदाला 2 मायनस 3 बरोबर 0. बेक बे बेदुनी 1/2 प्लस 5/2 मायनस 3 बरोबर. इथं बघा 2 2 सेम आहे म्हणून 1 प्लस 5 1च 2 मायनस 3 बरोबर 0. वरीत 5 आणि 1 6 2 भागिले 2 3 बरोबर 0. बेक बे बेत्रिक 6 3 मायनस 3 बरोबर 0 म्हणजे 0 बरोबर 0 आहे. हे समीकरणाचं मूळ आहे. झालं. नेक्स्ट काय ठेवून? p बरोबर मायनस 3 ठेवून बघा, p म्हणजे 2 कंसात p म्हणजे मायनस 3 चा वर्ग प्लस 5 कंसात मायनस 3 मायनस 3 बरोबर 0. 2 ला 2 कंसात 3 चा वर्ग किती? मायनस प्लस मायनस 5 त्रिक 15 मायनस 3 बरोबर 0. 9 दोन्ही 18 मायनस 15 मायनस 3 बरोबर 0. 15 आणि 18 ची वजाबाकी झाली, प्लसचं 3 मायनसचं 3 बरोबर 0. 0 बरोबर 0 आहे. इकडे लक्ष द्या, या गणितावरून आपल्याला काय कळालं तर एखाद्या समीकरणाचे 2 मूळ असू शकतात. बघा इथं हे बी मूळ आहे, 1/2 बी मूळ आहे आणि मायनस 3 बी मूळ आहे. याचा अर्थ एकाच समीकरणाचे 2 मूळ असू शकतात, 3 बी असू शकतात. हा, येत नाही पण सहसा 99% 2 मूळ असतात समीकरणाला. समजलं? ओके. आता आपण जेव्हा गणित समीकरण सोडवणार तेव्हा सुद्धा तुम्हाला कळेल की एकाच समीकरणाला 2 उत्तर राहतात. किती उत्तर राहतात? 2 चलातील रेषीय समीकरणाला x ची एक किंमत राहते आणि y ची एक किंमत राहते. तसंच याच्यात बी 2 किमती राहतात. समजलं? घ्या लिहून पटकन. यांचा वर्ग प्लस 4n बरोबर 0. n बरोबर 0 मायनस 2 मायनस 4. इकडे लक्ष द्या, अगदी सोपं आहे. n बरोबर 0 ठेवून बघा, n बरोबर म्हणजे 0चा वर्ग प्लस 4 गुणिले 0 बरोबर 0. 0चा वर्ग 0
प्लस 4 गुणिले 0 0 बरोबर 0 0 प्लस 0 0 0 बरोबर 0 काय 0 नाही असं बी काही नाही. आता तुला सांगतो, तुझं असं तुला वाटत असेल की 0 राहतेच काय की, इकडे लक्ष दे. जर समीकरण असं दिलं 3x वर्ग असं गृहीत धर, 3x प्लस 5x मायनस 7 बरोबर 0 असं दिलंय आणि x बरोबर 0 दिला. आता ठेवून बघ बरं, 3 कंसात 0चा वर्ग प्लस 5 गुणिले 0 मायनस 7 बरोबर 0. मग 3 ला 3 0चा वर्ग 0 प्लस 5 0 0 मायनस 7 बरोबर 0. 0 प्लस 0 मायनस 7 बरोबर 0. 0 प्लस 0 0 मायनस 7 बरोबर 0. मायनस 7 बरोबर 0. तुझं म्हणणं काय होतं? 0 दिलं तर येतेच, हायच राहते. नाही असं बी काही नाही, ठेवूनच बघावं लागतं. अंडू दिलेलं आहे, मग कोंबडी पळाली होऊन जाईल. ए पोरा, लक्षात ठेवशील ना, नाहीतर असं वाटेल तुला की 0 दिल्यानं असतंच काय की, असं बी काही नाही. ठीक आहे, नेक्स्ट काय ठेवू? n बरोबर -2 ठेवून मग आपण काय करू? n चा वर्ग म्हणजे -2चा वर्ग प्लस 4 -2 बरोबर 0. 2 चा वर्ग 4, इथं लक्ष द्या, मग प्लस मायनस मायनस 8 बरोबर 0. -4 बरोबर 0 नाही. नेक्स्ट n बरोबर -4 ठेवून -4चा वर्ग प्लस 4 कंसात -4 बरोबर 0. 4चा वर्ग 16 -4 चौक 16 मायनस कस काय? प्लस मायनस मायनस होते. 16 मधून 16 गेले, याचा अर्थ 2 आहेत. किती सोपे प्रश्न. उभा राहा, वाक्य कर, उभा राहा. तुला आलंय हे गणित? आलंय का हे गणित? नाही, मग उठून चालू लागला की. उभा राहा, उभा राहा पटकन. ठेव बाई ठेव. हा किती ठेवूत पहिलं? हा कुठं आहे मायनस? x बरोबर 1 ठेवू ना, आहे की नाही? x बरोबर 1 ठेवून, हा सांग काय ठेवू? हा कंसात 1चा वर्ग मायनस, हा 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 1चा वर्ग 1 मायनस 6 1 प्लस बरोबर या दोघांची काय हवा? किती? कोणते? मायनसचे 5 प्लसचे 5 बरोबर 5 मधून 0 बरोबर काय लिहिणार मग? आहे. ओके, दुसरं काय ठेवू? 3 ठेवून सांग. कंसात 3चा वर्ग -6 कंसात 3 प्लस बरोबर हा 9 मायनस 18 प्लस 5 बरोबर 0. वजाबाकी होईल का? 9 आणि 18ची, 18 मधून 9 गेले, 7 राहिले. वाक्यात 7 राहतात. वाक्यात आहेस की तू? वाक्यात आहेस का? मग 18 मधून 9 गेल्या आणि 7 राहतात. असं जर म्हणायला लागलं तर मला पहिली दुसरी ट्युशन घ्यावं लागेल. 18 मधून 9 गेले तर 7 राहतात का रे? लाव हिशोब. 18,000 मधून 9,000 देऊन टाकलास, किंवा तू 18,000 उधार दिलतास मला, मी तुला 9,000 दिलो पहिलं, मग नंतर 7,000 देऊ की? असं केल्यानं कसं व्हावं आपलं? मग किती हजाराचं नुकसान झालं? 2,000चं नुकसान झालं. आणि तेच लाखात किंमत असल्यानं एखाद्या कंपनीचा मॅनेजर झाला पुढे झालो तर 2 दिवसात कंपनी उठून पळून जाते. 9
+5 बरोबर 0 -9 -9 आहे म्हणून वजाबाकी होते. हा 4 बरोबर 0 काय लिहिणार मग? काय नाही समीकरणाचं मूळ नाही. हा पुढं हा कंसात 5चा वर्ग -6 5 वर्ग कुठं आहे तिथं? हा +5 बरोबर हा 5चा वर्ग 25 30 +5 हा हे 30 आहे हे 25 आहे दोघांची काय हो? हा 30 मधून 25 गेले 18 राहिले 5 राहिले. कोणते 5? मायनसचं 5 इथलं प्लसचं 5 बरोबर 0 दोघांची काय झाली? कस काय? हा किती? 0 बरोबर म्हणून समीकरणाचं मूळ आहे. इकडे लक्ष दे एवढा मोठा झालास हे बघ शुल्लक आहे अगदी शुल्लक वजाबाकी की 18 मधून 9 गेल्यानं 9 राहतात. हे आपण सहज बोलून जातो पण इथं वर्गात आल्यावर काय होते माहिती आहे का? आपलं मन डिपेंडेंट होते. काय होते म्हणजे काय? आपण गणित करताना कोणाचं तरी बघून लिहिता मग आपलं मन वर्गात आलं की डिपेंडेंट होते म्हणजे आपल्या मनाला काही करूस असं वाटतच नाही. मला सांग तुझ्या एवढा मोठा माणूस तू मोठा झाला 10वीला आलास मग तुला 18 मधून 9 गेल्याने किती राहतात हे येत असेल की नाही? येतच. अडाणी योग्य शाळा न शिकलेला शेतात काम करत असलेल्या माणसाला विचारा जाऊन तू 18 मधून 9 गेल्याने किती राहतात त्यानं सांगेल की नाही? बरोबर सांगेल का नाही? मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं की शेतात तू जरी जाऊन काम करत असशील आणि मी तुला येऊन विचारलो 18 मधून 9 गेले किती राहिले तर तू बरोबर 9 राहिले म्हणतोस पण वर्गात आल्यावर म्हणत नाहीस. त्याचं कारण आहे एक. मानसशास्त्र काय म्हणते? एखाद्या ठिकाणी आपण जेव्हा जाता तिथल्या वातावरणानुसार आपलं मन काम करत असते आपली बुद्धी काम करत असते. लक्षात ठेवा आपण वर्गात याल्या रोज आणि रोज काय करायला कोणाचं तरी बघून लिहाल्या मग आपल्याला मनाला सवय झाली की इथं आलं की काहीच काम धंदा करायचा नाहीये निवांत त्यानं जे लिहिलं तेच लिहिणार. मग काय होते अशानं? मग असं करत करत मग वर्गात बसलं वही आणि पेन हातात घेऊन बसली की मन बंद पडते. त्यानं म्हणते आता फ्री झालो मी. खरं तर काय वही आणि पेन घेतल्यावर चलायला पाहिजे तर उलट होते. काय आत्ता काही काम नाही आता टेन्शनच नाही आत्ता कोणाचं तरी बघायचं आणि खरडायचं मग मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांना बंद पडते आणि बंद पडला की मग आपण बघून लिहिल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. येत असलेलं बी येईना आणि तेच दैनंदिन जीवनात आपण दुकानावर गेल्यावर असं करता काय? नाही करत. का? मनाला माहित आहे इथं तुलाच करावं लागेल हिशोब तरच आहे कोणाला विचारता येत नाही. मनाचा आहे सगळा खेळ मनाचा आहे. मग लक्षात ठेव तुझे हे बारीक बारीक जे चुका आहेत ना ते दुसऱ्याचं बघायलाच म्हणून व्हायले. एकदा समजून घ्यायचं असं दुसऱ्याकडून पण नंतर आपणच करायचं. लक्षात राहील? ठीक आहे नेक्स्ट सांगा. प्रश्न लिहून घेतल्या बस खाली. सांग कितवा? 7वं ना? हा सांगा. एक्सचा एक्स बरोबर 2 3 -7. हा चला एक्स बरोबर 2 ठेवून आहे का नाही? मुलींमधून उभा राहते कोण? तू वाकेकर उभा राहा. हा उभा राहा पटकन उभा राहा वेळ घालू नको. हा 2 कंसाचा वर्ग +5 कंसात 2 -14 हा 2चा वर्ग 4 +5 नाही बाई 5 दुनी 10 बरोबर या दोघांची काय हो? हा 14 बरोबर 14 मधून 14 गेले 12 राहिले. अबे आत्ताच वाक्यात 12 राहतात म्हणले होते की 0 बरोबर मग आहे का बरोबर? हा पुढं हा 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 हा
हां 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 बरं ठीक आहे. हां 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 15 हां थांबा, हे तिला हिशोब लावू द्या की फुकट तुम्ही हे करायला. जे ढ आहेत त्या विद्यार्थ्यांना डबल ढ करण्याचं काम हुशार विद्यार्थी करतात. ते त्याला पुढं नेत नाहीत, ते त्यांना ढ करतात उलट. का? फुकटात देतात. हा हा ओके हा हा x बरोबर -7 ठेवून हा कंसात -7चा वर्ग प्लस 5 -7 -14 हा हा प्लस नाही पाहिजे आता. प्लस मायनस मायनस, इथला प्लस तिथला मायनस. मायनस 7 5 25 थांबे. हां 7 5 25 हां लिहिलो. हां 7 5 25 हां हां बघ म्हणलो की मी, आपण उभा राहिलं की आपले कान असं गरगर गरगर फिरतात मधून. कोण काय म्हणाले काय? कारण मनानं करायची इच्छा नाही ना. मन तसं झालंय आपलं. माझं म्हणणं पटायला का तुम्हाला? काय बरोबर बोलायला की नाही मी? काय होतंय आपलं मन? डिपेंडेंट दुसऱ्यावर. बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. एखाद्या ठिकाणी तुम्ही कामाला जा, ओके. कामाला तुम्हाला एकट्यालाच लावलं असेल तर तुम्ही भरभर भरभर काम करता, आणि दुसरं कोणी आपल्या सोबत असेल तर मग गमता. आपल्याला वाटते त्यानं केलं तर मी करतो. एकटाच भाऊ असू द्या, त्यानं पुऱ्या घरचं काम सांभाळते. तिघं राहू द्या, भांडून घेतात. तूच केलास, मी केलो, तूच केलास. हाँ हाँ नहीं, वहाँ इस पे है, फ्रिज पे या कूलर पे. क्या है फिर? मैं नहीं लेके गया. वहीं देखो, वहीं से रखा था. हाँ हे बघा, 49 मधून 35 गेले. कोणते 14? कस काय बाई? कस काय 39 कुठं आहे? हा हा किती झाले? कोणते? कस काय वजाबाकी केलं मायनस येते उत्तर? हो की 14 कोणते? प्लसचे 14 की मायनस 14? म्हणजे प्लसचे 14. कस काय? कस काय प्लसचे 14 मायनसचे 14 का नाही? तुझ्या मनात आलं की मायनस लिहा आणि तुझ्या मनात आलं प्लस लिहा. हा आहे बाई, मोठ्या संख्येचं चिन्ह देतात. 49 मोठा आहे, त्याच्या समोर प्लस आहे म्हणून प्लसचं 14 आणि राहिलेलं मायनसचं 14. बरोबर. मग 0 बरोबर 0 आहे. समजलं? बस खाली. इकडे लक्ष द्या. ज्या विद्यार्थ्यांना मी रागवालो त्या m चा वर्ग प्लस 4m प्लस 3 बरोबर 0. m बरोबर -1 2 5 सांग. m बरोबर 1 -1 हां 1 चा 2 प्लस 4 तू सांगण्याच्या अगोदर तर लिहूनच टाकलो मी. 4 कोणते 4? मायनसचे 4. हां हां 3 -1 हां 0 हां
हा घ्या दुसरं. कसं पोपटावानी बोलायला पाहिजे. हा पुढं हा अरे बोला की. हा हा ठीक आहे चालेल. बाकी हा ज्यांना आलं नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. बघा काय म्हणतंय. x बरोबर 3 x बरोबर 3 हे समीकरणाचं मूळ असेल तर कशाची किंमत काढा. k ची किंमत काढा. म्हणा समीकरण काय दिलंय kx आहे की नाही. kx चा वर्ग मायनस 10x प्लस 3 बरोबर. आणि x बरोबर किती आहे म्हणा 3 आहे म्हणा. जिथं x दिसालय तिथं 3 ठेवू. या k ला k कंसात x म्हणजे 3 चा वर्ग मायनस आहे की नाही मायनस 10 x ची किंमत 3 प्लस 3 बरोबर 0. k ला k 3 चा वर्ग 9 मायनस 10 30 प्लस 3 बरोबर 0. 9k मायनस या दोघाची वजाबाकी होते 27 बरोबर 0. मायनसचं 27 तिकडे न्या म्हणजे 9k बरोबर 27. 9 तिकडे न्या k बरोबर 27 भागिले 9. 9 1 9 9 त्रिक म्हणजे k बरोबर प्लसचं 3. आता दुसरं बी गणित करा सेम असंच. दुसरा प्रश्न म्हणतोय 5m चा वर्ग प्लस 2m प्लस k बरोबर 0. यामध्ये आपल्याला m बरोबर मायनस 7/5 ठेवायचं. लक्ष द्या इकडे. या 5 ला 5 m ची किंमत मायनस 7/5 कंसाचा वर्ग प्लस 2 कंसात मायनस 7/5 प्लस k बरोबर 0. 5 ला 5 7 चा वर्ग 49 भागिले 5 चा वर्ग प्लस प्लस नाही हा प्लस मायनस मायनस 14 भागिले प्लस बरोबर 5 1 5 5 49/5 मायनस 14/5 प्लस k बरोबर 0. 5 5 सेम आहे का मग एकच लिहू. 49 मायनस 14 भागिले एकच 5 आहे की नाही. हे 49 मायनस 14 भागिले एकच 5 प्लस k बरोबर 0. 49 मधून 14 गेले 35/5 प्लस k बरोबर 0. 5 1 5 7 7 प्लस k बरोबर 0. 7 तिकडे न्या k बरोबर -7 प्लसचा 7 तिकडे जाऊन -7.